SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गुटखा वाहतूक, गुटखा साठवणूक आणि गुटख्याची विक्री उघडपणे सुरू असून महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गुटखा बंदी आदेशाची उघडपणे पायमल्ली केली जात आहे। मोहोळ परिसरात अवैध गुटखा व्यापारामध्ये इसाक पठाण, रशीद तांबोळी, मोहसिन तांबोळी, दादा पवार, आशिष तांबोळी, सिद्धू पवार यांनी गुटखा वितरणाचे मोठे जाळे उभे केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या अवैध धंद्याला मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत DB पथकातील संदीप सावंत तसेच वसुली करणारे हेंबाडे यांच्याकडून संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। यामुळे संबंधित गुटखा माफिया हे कायद्याची भीती न बाळगता खुलेआम अवैध गुटखा विक्री करत आहेत। ही अत्यंत चिंताजनक बाब असून स्थानिक पातळीवर तक्रार देऊनही संबंधितांवर प्रभावी कारवाई होत नाही। त्यामुळे मोहोळ तालुक्यात अवैध गुटखा व्यापार करणाऱ्या सर्व इसमांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी पॅन्थर पॉवर संघटनेकडून गणेश जाधव यांनी आझाद मैदानावर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। या उपोषणाची दखल घेऊन यमुना जाधव, उपसचिव गृह विभाग यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर यांना तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। मी गणेश शिवाजी जाधव, पॅन्थर पॉवर सामाजिक संघटनेचा मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गुटखा माफियांच्या विरोधात मी गेले 25/3/2026 रोजी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेली होती। त्यानंतर देवळेकर साहेबांनाही पत्र दिले होतं, DYSP साहेबांना, मोहोळ पोलीस स्टेशनलाही कळलं होतं। पण मोहोळ पोलीस स्टेशनच्या PIला मी वारंवार फोन केला, कारवाई करा साहेब। आतापर्यंत त्यांनी कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही। गुटखा माफियांना सहकार्य करणारे वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत व हेंबाडे वसूलदार हे पोलीस स्टेशनचे पूर्ण वसूलदार असून हे गुटखा माफियांना वसुली करून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत व गुटखा विकण्यास प्रोत्साहन देत आहेत। याबद्दल त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशनचे PI यांनी कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नाही। त्यामुळे मी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे मी आज आंदोलन करत आहे।